वाट अनावर प्रीत फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बहर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझं येईल प्रत्यंतर. माझा निर्णय झालाय अविनाश. वेगळं होण्याचा? पूजेला न बसण्याचा, या बाईच्या अट्टहासाला बळी न पडण्याचा. आता पुढचा निर्णय तू घे. आई किती वाजलेत ग? का तुला काय करायचंय? तसं नाही ग, आपण इथे बसलो कशासाठी आहे हे विसरण्याच्या आत जर आपल्याला स्वीट डिश मिळाली तर ठीक, नाही तर स्वीट डिश म्हणायचं तरी कशाला? ए बिपिन, तुला इथं नेटानं बसायची काही एक गरज नाही, कळलं ना? कारण ऑलरेडी चव बघतो असं म्हणत म्हणत तू 2 डिश खाल्ल्या. अच्छा, म्हणजे स्वीट डिश आहे हे नक्की. हो तुम्ही तरी काय त्याची री ओढताय? आधीच पोरीला टेन्शन आले. आता त्यात कसलं टेन्शन? साधी गुळपोळीच तर बनवली आहे तिने. काय स्वीट डिश म्हणून गुळाची पोळी आहे? नाही बाबा, पुडिंग केलंय. ह्याला गुळाची पोळी वाटली असेल. अगं वेडाबाई, तो मस्करी करतोय, एवढं पण नाही का कळत तुला? तसं नाही, पण ऍक्च्युली पुडिंग बिघडलंय. हो. मिठू, मला एक सांग, तुझ्या लग्नाला किती महिने झाले? मिठू मिठू मी सांगतो, तुझ्या लग्नाला 8 महिने झाले आहेत. झाले, मोजून झाले? मिठू, अगं एवढ्या दिवसात हे आमचं शेंडेफळ कसं आहे एवढंही कळलं नाही तुला? अगं पुडिंग बिघडून बिघडून किती बिघडणार आहे, त्याची गुळाची पोळी तर होणार नाही ना. आणि हा पट्ट्या येता जाता मिटक्या मारत खातोय, त्यावर कळत नाही का? आण इकडे. काय रे तू? बघूया. अजून एक. अरे तो फोन वाजतोय, घ्या कोणीतरी. आता सौरभची टर्न. ए मगाशी मी घेतला होता, ताई आत्याचा फोन आला होता तेव्हा. हे तुमचं अजून चालूच आहे? हो. कंटिन्यू. चालू द्या काय, तुमच्या या चर्चेमध्ये तो फोन वाजायचा थांबेल. जा घ्या. अगं रिलॅक्स आहे. एकतर इतक्या रात्री फोन केलाय. जर महत्वाचं काम असेल तर परत फोन करेल, जो पण आहे तो. करेक्ट. ते बघा बंद झालं. पुडिंग येतो, वाजायला लागलाय परत. मी घेते फोन. हे बिटू, तुझी टर्न होती. हॅलो. अहो विपुलचा फोन आहे. आईचं काय? कधी? अहो हा विपुल बघा काय म्हणतोय, चारूने घर सोडलंय. हॅलो. अहो चारू घरातून बाहेर पडली आणि हे तुम्हाला आम्हाला कळवावंसही वाटलं नाही का हो? कोण बोलते?
अहो माझ्या पोरीचा कळवळा इतका अजून कोणाला असेल? थांबा, तुमच्या जावयाला देते. काही नको, तुम्हीच बोला. तुमच्या सट्टापायी माझी पोर घराबाहेर पडली ना. मुळीच नाही. तुमची फूस होती म्हणूनच ती एवढी उद्दामपणाने वागली आणि तुमच्यामुळेच ती घर सोडून गेलेली आहे. अहो पण कधी घराबाहेर पडली होती? अजून नाही घरी पोहोचली. अहो काही सांगताय काय? इथून कधीच गेली आहे ती. आणि मला सांगा, तुम्हाला कसं कळलं हो ती इथून गेली आहे ते? अहो बिपिनच्या मित्राचा फोन आला होता. अरे अभि, चारू अजून पोहोचलीच नाहीये तिथे. तिच्या मामीचा फोन आहे, ती काय म्हणते बघ. हा बोला मामी. अरे मामी नाही, मामा बोलतोय. काय रे हे अविनाश? अरे तुझ्या भरोश्यावर आम्ही निवांत होतो आणि काय झालं? मामा, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी आता नाही देऊ शकत. चारूला पहिले शोधायला हवं. ती कुठे गेली आहे बघायला हवं. अरे तू एकटा कुठे कुठे शोधणार तिला? तिने फोन सुद्धा बंद ठेवलाय. एकटाच वणवण करत राहणार आहेस का? मामा, हॅलो हॅलो अविनाश. अरे काय झालं काय? मामा, अविनाश काय झालं रे? अशा परिस्थितीतही तुम्ही माझी काळजी करताय. अरे साहजिक आहे. कायद्याने असलास तरी मुलगा आहेस आमचा. तू वेडेपणा केलास तर समजून घ्यायलाच हवा आम्हाला. हा? माता, आता माझी चारोबा सुखरूप घरी परत येऊ दे म्हणजे मिळव. हॅलो हॅलो मामा, हॅलो. काय मग विनायकराव, बाकी काय म्हणताय? नवी नोकरी कशी चालू आहे? अरे नवी नोकरी म्हणजे नातीला सांभाळायची. एकदा वहिनींशी बोल, मनावर घे आणि ये इकडे. हो रे बाबा, वेळ काढून ये जरा. हो आणि त्या संजूला पण सांग. हा बरोबर. हो ठेवतो. आता भाऊजीनं कशाला फोन केला? सहज. अगदी काय लगेच बोलवलं नाही मी त्याला. आणि मी बोलवलं तरी तो काही येणार नाहीये लगेच. पण मी म्हणजे अंदाज घेत होतो की चारू तिकडे गेली आहे का. तस काहीतरी. अहो लहानाची मोठी या घरात झाली आणि आता वेळ आली की लगेच काय भाऊजींकडे जाईल ती. तेही खरंच आहे. तू तू सौरभला उगीच पाठवलंस तिच्याकडे का? उगाच काही कमी जास्त झालं तर. होऊ देत. अविनाशला पण कळायला हवं. चारू एकटीच नाहीये, तिचे दोन्ही भाऊ आहेत तिच्या बरोबर. म्हणजे धाकटा पण गेलाय? हो. हे बघा, दोघंही आता मोठी झालेत. त्या दोघांनी काही निर्णय घेतला तर आपण त्याचा मान राखायला हवा. मुळात चारूकडे जावं असं त्यांना वाटलं ना, हेच महत्वाचं आहे. रात्रभर दोघांनी वणवण केली. धड कुणाला सांगता सुद्धा येत नाही की पोरीने घर सोडले. अगं पण बघ कोणाला. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. चारू, अगं कुठे होतीस तू? चारू, चारू, ए चारू. कुठे भेटली कुठे तुला ही? अब आ गई है ना सही सलामत आपकी आंखों के सामने. अभी सारे सवाल बेकार है. कहाँ थी, क्यों थी? हे बघ कबीर, तुझं तत्वज्ञान तुझ्याकडे ठेव. डॉक्टर झालास म्हणजे सगळी अक्कल आली असं नाही झालं. तो क्या हो गया? मैं कह रहा हूँ ना वो ठीक है. असं तू आणि मी म्हणून दोघांच्या मनाने भागत नाही रे. ते सासाच्याला उत्तर द्यायला हवं. किस घर की बात कर रही हैं आप? जिस घर से चारू लूट के चली गई
और किसी ने ये तक भी नहीं पूछा और ना उसे रोका। पण होती कुठे ते तरी सांग. वो उसकी दोस्त है ना, मोटी सी. कोण? ती अनघा? हाँ, वो मेरे घर के सामने रहती है. मैं सुबह सुबह उठा, ये बालकनी में खड़े होकर रो रही थी. मैंने फोन भी किया था आपके यहाँ, लेकिन एंगेज था. हे बोलत होते ना सकाळी. असं नाही का? अरे पण ती घरी का नाही आली? अचानक से घर से निकली होगी तो चौराहे पे आ पहुंची. समझ नहीं आया होगा कहाँ जाए. अरे पण हे हिचं हक्काचं घर होतं ना इथे. ये तो वो भी जानती है, इसलिए इस घर का ऑप्शन सबसे लास्ट में रखा था. रात भर रात देखी होगी, शायद कोई आएगा, कोई आवाज लगाएगा. कंट्रोल योरसेल्फ. अपने आप पे काबू रखिए. सामने डॉक्टर खड़ा है, इसका मतलब ये नहीं कि आप अचानक से झलक दिखला दे. अरे आपके बच्चे आपको बंगाल टाइगर कहते हैं. आप इस तरीके से टूट जाएंगे तो चारू किसकी तरफ देखेगी? आता पुढे काय? अब इस बात का नतीजा आप पर निर्भर करता है. आप चारू को जबरदस्ती उसकी मर्जी के खिलाफ ससुराल भेजते हैं या कान पकड़कर अविनाश को यहां हाजिर करते हैं. इतकं सोपं नसतं रे ते. एक आसान तरीका बताऊं आपको. एक बढ़िया सी चाय पिलाइए, मुझे भी और चारू को भी. बात शुरू तो करो, फिर सब आसान लगने लगेगा. चारू यहां तो आ गई है, अब आपको चारू तक पहुंचना है. कैसे, ये आप पे डिपेंड करता है. लगता है चारू को चाय बनानी पड़ेगी. चारू, अरे आंटी चाय के लिए पूछ रही है. क्या आप चाय बनाएंगी? अरे बुलाया है तो अब आ भी जाओ. भंकस केले असेल ना, कळाच धरेल मी त्याचा. गले पड रहे हो इतना काफी है. गळा धरून काय होणार? ओ गॉड, 2 मिनिटं 16 सेकंड झाले आणि ह्या बिपिन बलरामचा अजून पत्ता नाहीये. आता येऊ द्या ह्याला. आला ना की मी मुळीच म्हणणार नाहीये 100 वर्ष आयुष्य ह्याला. आणि तुला? मला नको. थँक गॉड. मला वाटलं शेअर करावी लागेल. हसायला काय झालं? नाही, मला वाटलं होतं की फक्त डोकंच एन्जॉय करून खातेस, पण नाही, बाकीच्या गोष्टी आहेत. बाय द वे, आज कस काय भेटायला बोलवलंस? अरे हा, तुला एक विचारायचं होतं. OMG. आता यात OMG करायला काय झालं? एक मुलगा एका मुलीला काहीतरी विचारायला बोलवतो, ह्याचा अर्थ काय होतो? उदित नारायणचं घर माहितीये का? हे तर विचारणार नाही ना. होतेच ना. हा हा असाच कायम हसत हसत राहू दे. किती इनोसेंट आणि वेगळा दिसतो ना. प्रभाकरला असं हसताना आपण कधीच बघितलं नाही. पण ह्याच्या घरी तर सगळे असेच हसत असतात. त्यात मी सुद्धा सामील झाले तर किती मज्जा येईल ना. पण सामील होणार कशी? हा हात धरून घेऊन जाईल तर ना. हे काय? तू काहीतरी विचारणार होतास ना. अरे हा, तुला मी ती कॅडबरी दिली का? येस, 11 रुपये 75 पैशाची कॅडबरी. ही शपथ, तू म्हणजे ना कमाल आहेस ग. नाही, तू म्हणजे कहर आहेस. आणि सॉरी टू से, तू म्हणजे एक टोक आहेस. हा, आवाज नीचे. काम की बात करे. बरं तू मला सांग, चारू तिच्या मैत्रिणींकडे गेली होती हे तू कसं ओळखलंस ग? गेली होती ना. हो ग, डॉक्टर कबीर तिला घरी घेऊन आले. बिचारी. डोंट से इट बिचारी. आंटी सारखी बाई तिच्या जवळ असताना
ती बिचारी होऊच शकत नाही. आणि मिठू मिठू तर तिच्या नावापेक्षाही जास्त गोड आहे. आणि तिचा भाऊ, त्याचं काय? तो तर परफेक्ट बिग ब्रदर आहे. आणि मी? ते मी कसं सांगू? 11.75 कॅडबरीच्या बदल्यात मी तुझी किती खुशामत करणार. पण तरी मी अप्रिशिएट करते की तुला तुझ्या बहिणीची काळजी वाटली. काल ते मला जाणवलं. काय जाणवलं? हाच प्रॉब्लेम आहे. बाकी सगळ्यांना डिस्क्राईब करू शकते, पण तुला तुझ्यासमोरच डिस्क्राईब करायचं? नो वे. तू सांग, तुला काय वाटलं? अगं मला पण आहे ना एकदम सॉलिड जबाबदार झाल्यासारखं वाटलं. का? अगं का म्हणजे आता मी पण मोठा झालोय, तरुण झालोय, आणि आता मलाही वाटतं की कुठल्या तरी चक्र मुलीला घरी घेऊन यावं लागेल. मग जेव्हा त्या मुलीला घरी घेऊन जाशील ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव. जर तिला उलटं बोललास, तिच्यावर रागवलास, तर ती नक्की घर सोडून जाईल. पण डायरेक्ट घरी जाणार नाही, कारण की प्रभाकरला डिरेक्ट फेस करून तिला जमणार नाही. मग ती तिच्या मैत्रिणीकडे हॉल्ट घेईल. हो अच्छा, मग तिच्या मैत्रिणींचा ऍड्रेस देऊन ठेव. सिम्पल. ते पण मीच देऊ का? मनवायचं जर असेल तर ऍड्रेस तुला स्वतः शोधावा लागेल. अच्छा, कॅडबरीचा एक पीस तरी दे. सॉरी, हातात आलेली कॅडबरी मी सहसा सोडत नाही. पण आता तू भी काय याद रख. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. नाही, मला फक्त अमाऊंट सांगा, कुठे आणि कशी पोचवायची ते मी बघतो. 1-2 लाखासाठी तुम्ही मला कशाला फोन करताय? कोणी सांगितलं तुम्हाला? सराफांशी बोला, ते बघतील काय ते. हो, ते देतील तुम्हाला पैसे. 1-2 लाखच आहेत ना. प्रभाकर, मला बोलवलंस? नाही नाही, मला तुमच्याशी काहीही डिस्कस करायचं नाहीये. नाही, तुम्ही सराफांशीच बोला. आता आलीये समोर तर बोल तरी. लवकर बोल, मला वेळ नाहीये. तुम्ही ठेवा फोन आता. एक धाड आली आहे, ती अटेंड करतो. तुम्ही ठेवा फोन आता. बोल. तू बोल. एवढ्या तातडीने का बोलवलंस? काय चाललंय तुझं? जस्ट मोमेंट विचारशील तर मी आईस्क्रीम खात होते. मगाशी मी तुझ्या खोलीत डोकावलो तेव्हा तुझं हेच सुरू होतं. आता मी टेन्शन मध्ये असले तर माझं तेच सुरू असतं. आईस्क्रीमवर आईस्क्रीम, आईस्क्रीमवर आईस्क्रीम, आईस्क्रीमवर आईस्क्रीम. कसलं टेन्शन आहे तुला? मुलीची जात आहे बाबा, टेन्शन तर येणारच. थँक गॉड, मुलीची जात आहे हे लवकर लक्षात आलं तुझ्या. तू लक्षात आणून दिलंस. मी काय केलं? प्रभाकर ऐकर आहे. परत जायला सांग त्यांना. बोल. पण तुम्हीच बोलावलं होतं ना त्यांना. आता मीच सांगतोय ना, परत जायला सांग त्यांना. हवं तर उद्या पाया पडीन त्यांच्या, माफी मागीन त्यांची. आता हा विषय घेतलाय हातात, अपूर्ण करतो. बोल. असं काय करतोस? दिस इज नॉट फेअर. आता तू त्यांना बोलवलंस तर त्यांना जाऊन भेट तरी. डोंट वरी, मी कुठं पळून नाही चालली आहे कुणाचा हात धरून. आणि हो, तसं करायचा माझा प्लॅनही नाही. पण हा, जर का तू लग्नाला परमिशन दिली नाही तर. तू काय बोलतोस तू हे? विनी, आता त्या रायकरांना जायलाच सांग. आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकतो मी. आणि सांगून लगेच परत ये. वर टेरेसवर जाऊन नखकात बसू नकोस. जा. हां, बोल. काय विचार ना, मग बोलेल मी. मगाशी तू म्हणालीस मी मुलीची जात आहे, हे मी तुझ्या लक्षात आणून. ते कसं काय? प्रभाकर, तुला ऍक्टिंग जमत नाही बरं का. सो इनोसेंट बनायचा प्रयत्न करू नकोस. तू माझ्या मागे माणसं नेमली होतीस हे मला माहित नाही असं तुला वाटतं का? पण मी बॉदर केलं नाही, कारण की मला माहिती आहे मी चुकीचं काहीच करत नव्हते. चूक की बरोबर हे मी ठरवणार. तुझं मत तू तुझ्यापर्यंत लिमिटेड ठेव, कारण की मला बिपिन बलराम आणि त्याची फॅमिली जाम आवडते. अगदी आईस्क्रीमपेक्षा ही खूप जास्त आवडते. आणि मला बिपिनशी लग्न करायचंय. आणि यु नो, त्याची आई आईस्क्रीम घरीच बनवते. तुला न्हायला घालायचं ना,
आम्हाला शिकेकाई भिजवायला हवी. तिथे कुठे होती शिकेकाई?